नमस्कार मित्रांनो, घेऊन आले आहोत नवीन योजना ज्याचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। बघूया याबद्दल माहिती। योजना तपशीलवार माहिती। योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। योजनेचा प्रकार आहे राज्य पुरस्कृत योजना। योजनेचा उद्देश बघा, राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य व निवृत्ती वेतन। योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्यांचे नाव बघा। सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही योजना लागू होणार आहे। दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप, या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600 प्रतिमाह, तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रुपये 900 प्रतिमाह इतके आर्थिक सहाय्य दिले जाते। योजनेच्या प्रमुख अटी बघा काय आहेत। या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःच्या चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसह या देखील यामध्ये येतात बघा। घटस्फोट प्रक्रियेतील घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेल ग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो। या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा 21,000 रुपये इथपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे। अर्ज करण्याची पद्धत बघा। अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतो। योजनेची वर्गवारी बघा। आर्थिक सहाय्य किंवा निवृत्ती वेतन। संपर्क कार्यालयाचे नाव लक्षात घ्या। जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय। आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या। अर्ज, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला किंवा पुरावा, सिव्हिल सर्जन आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी वितरित केलेले आजाराचे प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 18 ते 65 वर्ष, 18 पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला असणे आवश्यक आहे। दिव्यांगांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 50,000। दिव्यांगांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक असणे गरजेचे आहे, किमान 40%। अनाथ दाखला। इतर सर्व लाभार्थ्यांकरता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 21,000। दुर्धर आजार प्रमाणपत्र। वेबसाईट लक्षात घ्या। आपले सरकार .mahaonline.government.in लॉग इन सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स। थँक यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन योजनेसह।